ठेवलेले बाहेर ते सगळे घासून घ्यायचे आणि नंतर किचन साफ करायचं, मगच जायचं. बर बर काम गावून जा. बर बर. आई अगं 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 एवढी अचानक कशी? हे बघ काय. काय द्या? अगं तू बघ ना. थांब, हात धुते बाई. पूस नीट हात. हो ना बाई. अगं पण तू फोन नाही केला काय ना, अशी कशी आली ग? अचानक तुला सरप्राईज द्यायचं होतं ना, म्हणून. बघ आता. आता मला वाचता येतं वय ग? अगं खोल तरी. तर काय बाई, मला कळायचंय तू काय आणलंय ते. हे बघ. अगं आई, मी तहसीलदार झाले. अगं बाई, देवाने कारण ऐकलं ग माझं लेकरू. त्याच लेटर आहे. चल आता चल. हे सगळं काहीच करायचं नाही. उठ बरं पटकन. अगं पण हे असंच. असं म्हणजे आजपासून तू भांडे धुवायचे नाही, कपडे धुवायचे नाही. तू आजपर्यंत एवढे कष्ट केले ना, राब राब राबली, लोकांच्या घरी जाऊन धुणे भांडे केले, त्याचंही फळ आहे बघ. आता अशी काम करण्याची अजिबात वेळ येणार नाही. तुझ्या मुलीने जे मिळवायचं ना ते मिळवलंय. तुला सांगू का, खरंच अगं आज मला असं वाटतं माझ्या कष्टाचं फळ झालं. हे सगळं काही मी तुझ्यासाठीच करत होते स्नेहा. खरंच रे माझ्या सोन्या, असं तू कष्ट केला, अभ्यास केला ना, मला खरंच खूप छान वाटलं बघ. हा ग, ते होणारच होतं. आपण जिद्दीने काम केल्यावर का नाही मिळणार? मग आणि तू जिद्दी होती ना, तुझ्या जिद्दीने हे सगळं काय तू केलं. करावंच लागणार होतं. तिची आई एवढे कष्ट करत होती म्हटल्यावर तिला अभ्यास नको करायला? हो ना ग बाई, माझं गुणाचं लेकरू. बरं थांब, मी मालकीन बाईला सांगते. आजच आज सांगून टाकते ना. आता मी कशाला करू मग? आज माझं लेकरू आज एवढं काय कमवून बसलं, एवढं काय तिने पदवी हासिल केली, मग मी कशाला हे करू? नाही करणार. तुझं मान खाली होईल असं आता मी नाही करणार ग धुणे भांड्याचे काम. अगं तहसीलदार झाले, आणि तहसीलदार म्हणजे माहितीये तुला, हा. अख्ख्या तालुक्याचा कारभार माझ्याकडे आहे आता. अगं बाई काय सांगते? मग आता फक्त थोडे दिवस प्रशिक्षणाला जावं लागेल, पण काळजी करायची नाही, पेमेंट आपल्याला मिळणार आहे. हो का? त्याच्यामुळे आता तुला हे काम करायची गरज नाही. काय आजच्या आज मालकीणीला सांगायचं, तुम्ही तुमचं बघा, आता माझी मुलगी तहसीलदार झालीये. हो ना ग, खरंच खरंच सांगते आवाज देऊन. आणि आई हा. हा अगं माझं सोनं. मानाचं सेल्यूट. हो तू ना एवढे कष्ट केले ना त्याच्यासाठी. बाई, हो. सांग पटकन. लगेच सांगते. सांगू? सांग. बरं. ओ मालकीन बाई, ऐकलं का? तुमचे धुणे आणि भांडे तुम्हीच घासा, मी काय उद्यापासून येणार नाही. बर बर. चला आता चल बाई. मस्तपैकी कुठेतरी जेवायला जाऊ. चल.